अजित पवारांनी कधीही जातपात मानली नाही, दिगंबर दुर्गाडे यांचं हे वक्तव्य समोर येत आहे। अजित पवार सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे होते, दादा प्रचंड कामसू होते, तल्लख बुद्धिमत्ता होती असं दिगंबर दुर्गाडे यांनी म्हटलंय। तर अजित पवारांचा फोनवरचं संभाषण समोर आलेलं आहे आणि अजित पवार सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे होते असं यानंतर आता दिगंबर दुर्गाडे यांचं वक्तव्य समोर येत आहे। काही मिनिटांपूर्वीचा जो फोन कॉल आता समोर आलेला आहे त्या फोन कॉलमध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख अजित पवारांनी केला होता ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे आत्ता आपल्या सोबत आहेत। दिगंबर दुर्गाडे यांना पुणे जिल्हा बँक जी शहरातली एकूण जिल्ह्याची मोठी बँक आहे त्याचं मी चेअरमन केलेला आहे असा उल्लेख त्याच्यामध्ये ऐकायला मिळतोय। मला 15-20 मिनिटांपूर्वी अनेक फोन बऱ्याच जणांचे फोन आले की दादांचे शेवटचं जे कॉल झाला त्याच्यामध्ये तुमचं नाव घेतलं होतं। हाही योगायोग असेल, जेवढं प्रचंड प्रेम मिळालं एवढ्या मोठ्या माणसाच्या तोंडून सुद्धा जाताना माझं नाव त्या ठिकाणी त्यांच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये यावं खरंच मला भरून येते। त्या ठिकाणी पुन्हा माझं नाव किंवा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याचं नाव घेण्यासाठी दादा या ठिकाणी असणार नाहीत। एकदा दादाने नाव घेतलं तरी कार्यकर्ता खुश व्हायचं आणि पुढे जायचं। खरंच अतिशय दुर्दैव आहे की एखाद्याला तिकीट मिळालं नसेल तर नाराज होऊ नका। भविष्यात तुम्हाला जसं यांना संधी दिली तशी तुम्हाला कुठेतरी संधी दिली जाऊ शकते। मी सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी जाणारा माणूस आहे हा मेसेज त्यांना द्यायचा असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलं असेल की बघा मी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जातो। म्हणजे त्यांना ते उदाहरणासह सांगायचं असेल की मग मी जातपात न मानणारा आणि सगळ्या समाजाला संधी देणारा माणूस आहे असं त्यांना त्याच्यातून अभिप्रेत असेल सांगणं असं मला वाटतं। कारण मला नेमका तो रेफरन्स माहीत नाही कशामुळं फोन होता काय, पण जेवढं क्लिपमध्ये ऐकलं तेवढंच मलाही माहिती आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी,